नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मी नेहमीच पॉझिटिव्ह थिंकिंग ह्याच्यावर बोलत असतो आणि सकारात्मकता, चांगले विचार, चांगलं बोलणं, चांगले अ, मन शांत ठेवून चांगले निर्णय घेणं, अशा खूप साऱ्या गोष्टींवर आपण बोलत असतो. पण काही-काही वेळी काय होतं, की आपल्याला नाहीच जमत आहे, नाहीच समजत आहे आणि खूप प्रयत्न केला, होतच नाहीये माझ्याकडून. मला चांगले लोकच नाही भेटत आहे, मला मार्गदर्शनच भेटत नाहीये. मी किती पण प्रयत्न केले तरी नकारात्मक विचारच येतात. किंवा जेव्हा पण मी व्हिडिओज वगैरे बघतो तेव्हा नकारात्मक गोष्टीच माझ्यासोबत घडत असतात. म्हणजे बघायला मिळतात न्यूजच्या मार्फत किंवा Facebook, Instagramच्या मार्फत, किंवा ऑफिसमध्ये पण खूप चॅलेंजेस येतात. मी खूप प्रयत्न केला पण तरी होतच नाहीये. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? तर मग मित्रांनो, जर एक सुरुवात करायची झाली तर आपल्याला नक्कीच मी सजेशन देईल, की मी मार्गदर्शन करू शकतो, की तुम्ही पुस्तकांचा वापर करा. पुस्तक तुम्हाला एक मित्राच्या रूपात एक मार्गदर्शन करेल आणि एखाद्या व्यक्तीचा अनुभव त्यामध्ये लिहिलेला असतो मित्रांनो. म्हणजे त्या व्यक्तीला जे अनुभव येतात, संकटं येतात, तो काय स्ट्रॅटेजीज, काय उपाय करतो ते त्या गोष्टी सॉल्व्ह करायसाठी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगचा वापर करून किंवा जे पण म्हणजे जे स्किल सेट असेल, एक्झाम्पल शेतकरी असेल तर शेती रिलेटेड समस्या, एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर जॉब रिलेटेड त्याला काय चॅलेंजेस आले, पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा बोलतो तेव्हा ती सगळीकडे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. जसं की जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, तुम्ही शेती करा तर शेतीमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, तुम्ही एखादा जर डॉक्टर असेल तर डॉक्टरला पण खूप चॅलेंजेस आहेत. तर डॉक्टरांनी पण खूप सारे असे पुस्तकं लिहिलेली आहेत, जे तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला डॉक्टर या करिअरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, तर एक आय-टी प्रोफेशनलचे पण खूप सारे पुस्तकं आहेत. आणि जर खरंच एकदम चांगले सजेशन्स वगैरे तुम्हाला खूप मार्गदर्शन हवे असेल, तर खूप सारे मोटिव्हेशनल बुक आहेत किंवा तुम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, त्यांच्या चरित्रावर पण खूप साऱ्या लोकांनी पुस्तक लिहिले. ते पुस्तकं तुम्ही वाचू शकता. आणि नक्कीच मित्रांनो, आयुष्य बदलतं आणि माझं आयुष्य बदललेलं आहे. कारण की 2016-17 नंतर खूप साऱ्या पुस्तकांचं मी वाचन केलं आणि त्यामुळे माइंडसेट, विचार एवढे बदलले, की खूप फास्ट ॲक्शन घेण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करू लागलो. खूप निर्णय घेण्याची क्षमता वाढली. चांगले-चांगले डिसिजन घेऊ लागलो आणि त्यामुळे मी खूप जलद गतीने माझ्या आयुष्यामध्ये प्रगती केली. आणि खूप साऱ्या समस्या पण आल्या, असं नाही की नाही आल्या. पण त्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी माझ्याकडे ज्ञान होतं, लोकांचे अनुभव होते. कारण की ते 20 वर्षाचा अनुभव मी स्वतः घेत नाही बसलो. कारण की त्या अनुभवांमधून मी शिकलेलो होतो आणि त्याच्यामधले 5-10% जरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केले ना, तर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये यश भेटेल. आणि अ, मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्ही हे करून बघा. अ, 1 महिन्यामध्ये 1 पुस्तक वाचा. असे वर्षभरात तुमचे 12 पुस्तकं होतील आणि हळू तो स्पीड तुम्ही वाढवू शकता. म्हणजे महिन्यातून 2 पुस्तकं किंवा आठवड्याला 1 पुस्तक असे. अ, आणि पुढच्या 3-4 वर्षात तुम्हाला जाणवेल मित्रांनो, की तुम्ही खूप एक सामान्य व्यक्तीपासून किंवा तुमच्या जो सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे तुमची ओळख निर्माण होईल आणि तुम्ही पण लोकांना चांगले सल्ले देऊ शकता, मार्गदर्शन करू शकता. तर खूप सारे फायदे आहेत मित्रांनो आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण त्याचा खूप तुम्हाला प्रभाव दिसेल. तर मित्रांनो, नक्कीच हे करून बघा आणि नक्की कळवा मला जर तुम्हाला हा उपाय कसा वाटला. म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही मित्रांनो. जसं मी नेहमी बोलतो, की साखर ही गोड आहे, का कडू आहे, का आंबट आहे, हे ती गोष्ट केल्यानंतर समजते. जर साखर खाल्ल्यावरती गोड आहे, त्याची चव तेव्हाच समजते. गुलाबजाम गोड आहे, तो खाल्ल्यानंतरच समजतो. तसंच मित्रांनो, एखादी गोष्ट जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत त्याचा अनुभव आपण नाही घेऊ शकत. फक्त इन्फॉर्मेशन गॅदर करून होणार नाही मित्रांनो. Instagram, Facebook, टीव्ही वगैरे ह्यामार्फत काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ते अंमलात नाही आणणार, इम्प्लिमेंट नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. तर पुस्तक नक्की वाचा, पुस्तकांशी मैत्री करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच भेटेल. नक्की म्हणजे नक्की. श्री स्वामी समर्थ.